काय सांगत होते मी की कुणाला तरी घट्ट मिठी मारावी आणि रडावी, तसं होत नाही. वडिलांनंतर ऍक्च्युली कोणीच नसतं, पण वडीलधारे वडिलांसारखे असं असं मुळात काहीच नसते. वडील ते वडीलच असतात. सकाळी उठून शिवचरणचं आवरून घेतलं. त्याला शाळेत पाठवल्यानंतरचं बापरे इतकं वजन हलकं होऊन जातं, मी तुम्हाला काय सांगू. कारण तो शाळेत गेला की मला चक्क 3 तास मिळतात घरातलं आवरायला. त्यानंतर देवपूजा केली आणि खूप दिवसानंतर आज मी चहा घेतला होता. तर माझा आवाज थोडा खराब झाला आहे कारण मला सर्दी झाली त्यामुळे. तर एकीकडे चण्याची भाजी मला करायची. तर वाटणमध्ये खोबरं, अद्रक, लसूण आणि कांदा हे मी मस्तपैकी वाटून घेतलेलं. त्यानंतर आपले घरातले जे काही गरम मसाले वगैरे असतात, लाल मिरची मसाला, ते सगळं टाकलं. त्यानंतर हिरवे चणे होते ते छान फ्राय करून घेतले आणि गरम पाणी त्यात टाकलं. खूप सुंदर कट येतो. त्यानंतर पप्पांचं आज नैवेद्य द्यायचं होतं माझ्या. तर त्यांची खूप आठवण आली आणि मला त्यांचे ते सगळे दिवस आठवायला लागले. कारण वडील गेल्यानंतर ते फक्त वडीलच असतात आणि वडिलांसारखे वडिलांच्या वयांचे खूप लोक असतात, पण ते आपल्या वडिलांची जागा कधीच पूर्ण करू शकत नाही, मग ते कोणी पण असो. माझे सख्खे चुलते नगर परिषद बुलढाणामध्ये उपमुख्य अधिकारी होते. त्यांना झोपेतच हार्ट अटॅक आला होता वयाच्या 50व्या वर्षी आणि पप्पांनी त्यांची धास्ती घेतली होती. खूप टेन्शन घ्यायचं. असो, ह्याचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर टाकलेला, नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.